नेक्स्ट चॅप्टर आहे आपला नेटवर्किंग बेसिक्स. आता नेटवर्किंग बेसिक्समध्ये आपण काय बघणार आहोत बघा. सॉकेट ओव्हरव्ह्यू. आता सॉकेट ओव्हरव्ह्यूमध्ये काय क्लायंट सर्व्हर, रिझर्व्ड सॉकेट, प्रॉक्सी सर्व्हर्स, इंटरनेट ॲड्रेसिंग. नेक्स्ट काय जावा अँड द नेट. आता त्याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला द नेटवर्किंग क्लासेस अँड इंटरफेसेस. त्याच्यानंतर काय इनेट ॲड्रेसेस. इनेट ॲड्रेसेसमध्ये काय बघणार आहोत फॅक्टरी मेथड्स, इन्स्टन्स मेथड्स. त्याच्यानंतर काय TCP/IP क्लायंट सॉकेट्स, हू इज. त्याच्यानंतर URL त्याचा फॉर्मॅट, द URL क्लासेस. URL कनेक्शन त्याच्यामध्ये काय TCP/IP सर्व्हर सॉकेट. त्याच्यानंतर काय डेटाग्राम्स. आता डेटाग्राम पॅकेट, डेटाग्राम सर्व्हर अँड क्लायंट्स. तर त्याचं इंट्रोडक्शनमध्ये काय बघा. इन प्रिव्हियस युनिट्स वी हॅव डेव्हलप स्मॉल ॲपलेट्स. आता आपण ॲपलेट आणि फ्रेम्स डेव्हलप केलेले आहे काय यूज करून, AWT आणि स्विंग कॉम्पोनंट यूज करून. त्याच्यामध्ये आपण काय केलं इव्हेंट हँडलिंग पण काय केलेलं आहे यूज केलेलं आहे. In this unit we will explore the basic classes and interfaces of java.net package. आता आपण नेटवर्किंग बेसिक बघतोय त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे java.net पॅकेज. हे पॅकेज काय करावं लागतं आपल्याला इम्पोर्ट करावे लागेल. विच प्रोव्हाइड सपोर्ट्स फॉर नेटवर्किंग. आता java.net हे पॅकेज काय करतं आपल्याला सपोर्ट नेटवर्किंग. दिस युनिट विल गिव्ह अ ब्रीफ ओव्हरव्ह्यू ऑफ सॉकेट्स. आता ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला मेन काय बघायचं आहे सॉकेट्स, त्याचे रिझर्व्ड सॉकेट्स, प्रॉक्सी सर्व्हर्स, इंटरनेट ॲड्रेसेस, इनेट ॲड्रेसेस, URL कनेक्शन क्लासेस. आता बघा आपण URL कनेक्शन वगैरे जे काही देणार आहे त्याचे पण काय क्लासेस आहे. ते क्लासेस आपण कोणा थ्रू इम्पोर्ट करणार ह्या java.net ह्या पॅकेज थ्रू. Along with this, at the end, we will also include a few small client server application. आता त्याच्यात आपण काय क्रिएट करणार आहे क्लायंट सर्व्हर ॲप्लिकेशन पण काय करणार आहे क्रिएट करणार आहे. विल बी हेल्पफुल इन अंडरस्टँडिंग TCP/IP सॉकेट क्लासेस अँड UDP डेटाग्राम्स. आता TCP/IP सॉकेट्स म्हणजे काय, परत UDP मीन्स काय, ते कसले डेटाग्राम पॅकेट्स आहे, ते आपण सगळं काय बघणार या नेटवर्किंग बेसिक्स या चॅप्टरमध्ये. आता नेक्स्ट काय सॉकेट ओव्हरव्ह्यू. The computer machines communicate over a network by plugging in itself into a sockets. म्हणजे बघा आता आपलं कॉम्प्युटर मशीन्स जे ते कम्युनिकेट करता एकमेकांशी. बघा दोन मशीन जर असतील तर ते युजिंग नेटवर्किंग थ्रू काय करतात कम्युनिकेट करतात. पण ते कुणा थ्रू होतं हे सॉकेट थ्रू. द नेटवर्क सॉकेट इज अ लॉट लाईक इलेक्ट्रिकल सॉकेट. आता आपण इलेक्ट्रिकल सॉकेट्स बघतो ते कशाशी सेम ॲज कशाशी रिलेटेड तुमच्या इलेक्ट्रिकल सॉकेटशी. वेअर वी प्लग इन अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस अँड यूज इलेक्ट्रिसिटी ऑर इलेक्ट्रॉन्स टू मेक डिव्हाइस वर्क. म्हणजे एखाद्या वस्तूला इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रॉन्स प्रोव्हाइड केल्यानंतर ती डिव्हाइस काय केलं जातं वर्क केलं जातं. त्याच प्रकारे आपलं हे नेटवर्किंगच्या सॉकेट पण त्याचप्रमाणे काय करतं वर्क करतं. सेम आयडिया इज अप्लाय टू नेटवर्क सॉकेट. हिअर इलेक्ट्रिकल सॉकेट इज रिप्लेस बाय नेटवर्क सॉकेट. जे काय जी आपली इलेक्ट्रिकल सॉकेटची आयडिया होती तीच काय कुठे यूज केली गेलेली आहे आपल्या ह्या नेटवर्क सॉकेटमध्ये. द इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस इज रिप्लेस बाय कॉम्प्युटर मशीन्स. आता इलेक्ट्रॉनिक जेवढे डिव्हायसेस आहेत ते कशाने रिप्लेस करतो आपण सपोज ह्या कॉम्प्युटर मशीन्सने. आणि इलेक्ट्रिसिटी ऑर इलेक्ट्रॉन्स आर रिप्लेस बाय TCP/IP पॅकेट्स. आता TCP/IP हा काय एक प्रोटोकॉल आहे, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल आहे. हा प्रोटोकॉल कशासाठी असतो आपल्या काही जे काय आपल्याला ट्रान्समिट करायचं आहे एका मशीनमधनं दुसऱ्या मशीनमध्ये, पण ते युजिंग नेटवर्क. म्हणजे नेटवर्कमध्ये काही ट्रान्समिशन करायचं असेल तर त्यासाठी आपण हे प्रोटोकॉल्स यूज करतो, जेणेकरून आपण एका मशीनवरून दुसऱ्या मशीनवरती इन्फॉर्मेशन सेंड रिसेंड काय करू शकतो. द वर्किंग ऑफ नेटवर्क सॉकेट रिक्वायर्स IP अँड TCP ऑर UDP प्रोटोकॉल्स. आता IP मीन्स काय इंटरनेट प्रोटोकॉल, TCP मीन्स काय ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल आणि UDP मीन्स युजर डेटाग्राम प्रोटोकॉल. आता हे 3-4 प्रोटोकॉल्स जे यूज करून आपल्याला काय करायचं आहे डेटा ट्रान्समिट करायचा आहे. एनिथिंग दॅट फॉलोज द स्टँडर्ड्स ऑफ दॅट प्रोटोकॉल कॅन प्लग इन सॉकेट अँड कम्युनिकेट ओव्हर द नेटवर्क. सॉकेट्स थ्रू आपण काय करतो ही इन्फॉर्मेशन पॅकेटच्या स्वरूपात काय करतो आपण नेटवर्कवरती प्रोव्हाइड करतो. The internet protocol means IP is a low-level routing protocol that break data into small pieces called packets. आता IPचा काय यूज आहे बघा, इंटरनेट प्रोटोकॉलचा काय यूज आहे, तो काय करतो आपला जी काही इन्फॉर्मेशन आहे जो काही डेटा आहे त्या डेटाचं काय स्मॉल पीसमध्ये काय करतो ब्रेक करतो. त्या ब्रेक केलेल्या पीसला आपण काय म्हणतो पॅकेट्स.
अँड सेंड इट टू द स्पेसिफिक ॲड्रेस ओव्हर अ नेटवर्क. आणि ते पॅकेट्स काय केले जातं, एखाद्या नेटवर्कवरती काय केलं, एखाद्या ॲड्रेसवरती काय केले जातं, प्रोव्हाइड केले जातं. म्हणजे बघा तुमची जो काही इन्फॉर्मेशन डेटा आहे ते डेटाचं स्मॉल पीसमध्ये काय केलं जातं, ब्रेक केला जातो तो डेटा. त्या ब्रेक केलेल्या डेटालाच काय म्हणतो आपण, पॅकेट्स. आणि ते पॅकेट्स कुठं सेंड केले जातात, एखाद्या ॲड्रेसला ओव्हर अ नेटवर्क. म्हणजे नेटवर्कवरती एखाद्या ॲड्रेसवरती ते पॅकेट्स सेंड केले जातात. The transmission control protocol is a higher level protocol that manages align together these packets and sorting retransmitting them as necessary. आता ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉलचं काय काम आहे, ते काय करतं, मॅनेज करतो. तुम्ही आपण जे काही पॅकेट सेंड केलेलं आहे ते पॅकेट कलेक्ट करतं आणि ते कलेक्ट केलेले पॅकेट पुन्हा सॉर्ट केले जातात. मीन्स आपण पहिले पॅकेट जर सेंड केलेलं असेल ते सगळे पॅकेट्स काय करतो, ते TCP कलेक्ट करतो आणि ते पुन्हा सॉर्टिंग करून पुन्हा त्या रेंजमध्ये त्या सिक्वेन्सने पुन्हा ते पॅकेट कुणी दुसरीकडं प्रोव्हाइड करतो जशी गरज असेल तशी, म्हणजे इफ ॲज नेसेसरी. द युजर डेटाग्राम प्रोटोकॉल मीन्स UDP is an alternate to TCP and can be used directly to support fast connectionless unreliable transport of packet. म्हणजे बघा आता TCP IP ऐवजी आपण काय करू शकतो, UDP पण यूज करू शकतो. UDP हा प्रोटोकॉल पण काय करू शकतो, यूज करू शकतो. UDPचं काम काय आहे, त्यांनी फास्ट सपोर्ट भेटतो, कनेक्शन लेस आहे आणि अनरिलायबल ट्रान्सपोर्ट ऑफ पॅकेट्स. म्हणजे कनेक्शन लेस असल्यामुळे त्याचा स्पीड पण कसा आहे, फास्ट आहे. म्हणजे TCP ऐवजी आपण हे UDP पण काय करू शकतो, यूज करू शकतो. आता नेक्स्ट काय आपल्याकडे क्लायंट आणि सर्व्हर. आता आपण याच्या कॉम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये जर बघितलं तर क्लायंट सर्व्हर हे काय मोस्ट इम्पॉर्टंट टर्म आहे. बघा द मोस्ट कॉमन टर्म दॅट यू हेअर इन नेटवर्क ॲप्लिकेशन इज क्लायंट सर्व्हर. म्हणजे काही आपण नेटवर्क ॲप्लिकेशन जर आपण बघतो त्यामध्ये काय असतं, एक क्लायंट असतो आणि एक सर्व्हर असतो. अकॉर्डिंग टू कॉम्प्युटर नेटवर्किंग अ सर्व्हर इज एनिथिंग दॅट हॅज सम रिसोर्सेस टू शेअर अँड शेअर. म्हणजे सर्व्हर हे काय एक रिसोर्स आहे ज्याच्याकडे काय असते, व्हेरियस रिसोर्सेस आहेत की जे तो शेअर करू शकतो. म्हणजे क्लायंट हे काय झालं, एक मशीन झालं, त्या मशीनवरती असा भरपूर रिसोर्सेस आहे जो की दुसऱ्यांना शेअर करतो. अँड क्लायंट इज एनिथिंग दॅट सिम्पली वॉन्ट्स टू गेन ॲक्सेस अ पर्टिक्युलर रिसोर्स ऑफ सर्व्हर. आणि क्लायंट हा एक असं क्लायंट इज एनिथिंग म्हणजे क्लायंट हे एक असं जो ॲक्सेस करतो सर्व्हरनी शेअर केलेले इन्फॉर्मेशन म्हणा, डेटा म्हणा, जी काही इन्फॉर्मेशन, जो काही डेटा असेल तो काय करतो, ॲक्सेस करतो. गेन ॲक्सेस टू पर्टिक्युलर रिसोर्सेस. अ क्लायंट अँड सर्व्हर कम्युनिकेट्स ओव्हर द नेटवर्क थ्रू प्रोटोकॉल्स. आता क्लायंट आणि सर्व्हर मीन्स काय, सर्व्हर काहीतरी रिसोर्सेस शेअर करणार आणि क्लायंटचं काम काय, ते शेअर केलेले रिसोर्सेस ॲक्सेस करायचे आणि त्याचा यूज करायचा. आता बघा द क्लायंट अँड सर्व्हर कम्युनिकेट्स ओव्हर द नेटवर्क थ्रू प्रोटोकॉल्स. आता क्लायंट सर्व्हर जर कम्युनिकेशन व्हायचं जर असेल तर त्याच्यासाठी काय लागणार आहे आपल्याला, नेटवर्क. द नेटवर्क क्लायंट मेक्स रिक्वेस्ट टू द सर्व्हर बाय सेंडिंग मेसेजेस अँड सर्व्हर रिस्पॉन्स टू देअर क्लायंट बाय वर्किंग ऑन इच रिक्वेस्ट अँड रिटर्न्स. आता बघा क्लायंट अँड सर्व्हरचं वर्किंग कसं चालतं बघा. क्लायंट काहीतरी रिक्वेस्ट सेंड करणार, सर्व्हर ते रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करणार, ते ॲक्सेप्ट केलेल्या रिक्वेस्टला पुन्हा तो काय करणार, सर्व्हर रिस्पॉन्स पाठवणार. म्हणजे हे काय करतं, रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्सच्या फॉर्मॅटमध्ये क्लायंट सर्व्हरचं काय चालत असतं, वर्किंग चालत असतं. म्हणजे रिक्वेस्ट ही सर्व्हरला सेंड केली जाते, सर्व्हर पुन्हा रिस्पॉन्स क्लायंटला सेंड करतो. जनरली वन सर्व्हर हँडल्स न्यूमेरस clients and finally multiple servers can be connected together in a group to handle increased processing load because of increased number of clients. म्हणजे बघा एक सर्व्हर मल्टिपल क्लायंट्स काय करू शकतो, हँडल करू शकतो. तसेच मल्टिपल सर्व्हर एक ग्रुप पण करता येतो जेणेकरून मल्टिपल क्लायंट्स काय केले जातात, हँडल केले जातात. म्हणजे बघा ॲट अ टाइम एक सर्व्हर हा ॲट अ टाइम मल्टिपल क्लायंट्स काय करू शकतो, हँडल करू शकतो. अकॉर्डिंग टू बर्कले सॉकेट देर आर 2 types of socket. One is server sockets that allow a single computer to serve different types of information to different clients at once, and second is client socket that connects to server socket and request. आता बघा आपल्याला सॉकेट जे काही बघायचं आहे त्या सॉकेटचे किती
दोन टाईप पाठवतात, एक कोणतं सर्व्हर सॉकेट आणि सेकंड वन कोणतं आहे क्लायंट सॉकेट. आता सर्व्हर सॉकेट काय बघा, सर्व्हर सॉकेट दॅट अलाव अ सिंगल कॉम्प्युटर टू सर्व डिफरंट टाईप्स ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे जो काही सर्व्हर सॉकेट आहे तो काय करतो, डिफरंट टाईप ऑफ इन्फॉर्मेशन काय करतो, सर्व करतो. आणि क्लायंट काय करतो, कनेक्ट टू सर्व्हर सॉकेट अँड रिक्वेस्ट, तो सर्व्हर सॉकेटला कनेक्ट होऊन काहीतरी रिक्वेस्ट सेंड करतो. द बर्कले सॉकेट हॅज ऑल्सो इंट्रोड्यूस अनदर टर्म कॉल पोर्ट. आता पोर्ट मीन्स काय बघा, द पोर्ट इज अ स्पेशल टाईप ऑफ नंबर सॉकेट दॅट विच क्लायंट कनेक्ट्स. म्हणजे पोर्ट हा काय एक नंबर सॉकेट्स आहे ज्याला the port is a special type of numbered sockets to which client connect. A server is allowed to accept multiple client connections connected to the same port number, although each session is uniquely maintained by TCP/UDP connection. आता पोर्ट नंबर काय बघा, the port is a special type of number sockets to which client connect. म्हणजे क्लायंटला कनेक्ट होण्यासाठी काय लागणार आहे, पोर्ट नंबर लागणार आहे. म्हणजे प्रत्येक क्लायंटचा पोर्ट नंबर काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. अ सर्व्हर इज अलाउड टू ॲक्सेप्ट मल्टिपल क्लायंट कनेक्शन्स. आता सर्व्हर काय करतो, ॲट अ टाइम मल्टिपल क्लायंटच्या रिक्वेस्ट काय करतो, ॲक्सेप्ट करतो. कनेक्टेड टू द सेम पोर्ट नंबर, ऑल्दो ईच सेशन इज युनिकली मेंटेन बाय TCP/UDP कनेक्शन. आणि हे सगळं कशाने मेंटेन केलं जाते, आपल्या TCP/UDP कनेक्शन थ्रू. टू मॅनेज मल्टिपल client connection, a server process must be multi-threaded or have some sorts of real-time system to work on input output. आता रिझर्व्ह सॉकेट्स बघा, काही असे सॉकेट्स आहेत ज्याचे पोर्ट नंबर काय केलेले असतात, रिझर्व्ह झालेले असतात. म्हणजे ते पोर्ट नंबर आपण दुसऱ्या एखाद्या क्लायंटला किंवा दुसऱ्या एखाद्या सिस्टीमला नाही देऊ शकत. We came to the know that port is a special type of numbered sockets to which client connect. Once a client connect to a server port, a higher level protocol ensures on which protocol we are connected. And the TCP/IP has reserved some sockets ports for precise protocols called reserved sockets. There are around 1024 रिझर्व्ह पोर्ट्स. म्हणजे बघा याचे जे काही रिझर्व्ह पोर्ट्स आहे, रिझर्व्ह पोर्ट्स मीन्स काय, जे की दुसरे शेअर करू शकत नाही, त्याचा रिझर्व्ह येते, तो पोर्ट नंबर दुसरा कोणी एखादा यूज करू शकत नाही. आता बघा 20 अँड आता इथे तीन कॉलम दिले बघा, सिरियल नंबर, पोर्ट नंबर आणि प्रोटोकॉल. आता 20 अँड 21 हा पोर्ट नंबर कोणाचा आहे, FTPचा आहे, मीन्स फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. म्हणजे याच्यासाठी कोणता आहे, 20 आणि 21 हा पोर्ट नंबर असाइन केले गेला, रिझर्व्ह येतो. त्याच्यानंतर काय 22 कशासाठी, सिक्युअर शेल और SSH. म्हणजे SSH किंवा सिक्युअर शेल ह्या प्रोटोकॉलसाठी कोणता आहे, 22. 23 कशासाठी, टेलनेट. आता MCQ किंवा कशासाठी जर विचारलं तर MCQ साठी पण येऊ शकतो. 23 कशाचा पोर्ट नंबर आहे, कोणत्या प्रोटोकॉलचा, परत 22 कोणत्या प्रोटोकॉलचा. नेक्स्ट वन काय, सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल मीन्स SMTP. SMTPचा काय 24. डोमेन नेम सिस्टीम, आपण डोमेन नेम सिस्टीम बघतो DNS, त्याच्यासाठी कोणता आहे 53. त्याच्यानंतर काय, ट्रिव्हियल फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल मीन्स TFTP, याच्यासाठी कोणता आहे पोर्ट नंबर 69. त्याच्यानंतर काय, फिंगरसाठी कोणता आहे 79. हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल मीन्स STTP, याच्यासाठी कोणता आहे 80. नंतर 110 कशासाठी, पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल V3 और POP3. नेटवर्क न्यूज प्रोटोकॉल मीन्स NNTP साठी काय 119. त्याच्यानंतर काय 161 आणि 162 कशासाठी, सिम्पल नेटवर्क मॅनेजमेंट प्रोटोकॉल मीन्स SMMP. आणि 443 काय, सिक्युअर सॉकेट लेअर ओव्हर STTP. नेक्स्ट पॉईंट काय आपलं, प्रॉक्सी सर्व्हर्स. आता प्रॉक्सी सर्व्हर्स काय बघा, देअर इज अ कॉमन सिच्युएशन दॅट इन मोस्ट इन्स्टिट्यूट, computer laboratories, the client or student has certain restriction on accessing particular websites. म्हणजे बघा आपल्याला जर एखादी असं बऱ्याच ठिकाणी होतं की ज्या ठिकाणी आपल्याला क्लायंट आणि स्टुडंटला तो ॲक्सेस डिनाय केलेला असतो. म्हणजे क्लायंट आणि स्टुडंट जे असतील ते एखादी वेबसाईट किंवा एखादं सर्व्हर ॲक्सेस करू शकत नाही.
मग अशा वेळेस काय करावं लागतं, आपल्याला एखाद्या थर्ड पार्टीची मदत घेऊन आपल्याला ते सर्व्हर काय करावं लागतं, ॲक्सेस करावं लागतं. मग जे थर्ड पार्टीचे आपण यूज करणार आहे तेच काय आपलं प्रॉक्सी सर्व्हर्स. इन अदर वर्ड, सम वेबसाईट्स आर ब्लॉक फॉर क्लायंट ऑर स्टुडंट. In this case, a client could connect to a proxy server and proxy server will communicate with server for the client. मीन्स काय केलं जातं, क्लायंट और स्टुडंट जर असेल तो डिरेक्टली त्या सर्व्हरशी कनेक्ट नाही होऊ शकत किंवा त्या वेबसाईटशी कनेक्ट नाही होऊ शकत. मग क्लायंट आणि सर्व्हर प्रॉक्सी सर्व्हरचा यूज करतात. मग प्रॉक्सी सर्व्हरचं काम काय आहे, क्लायंटची रिक्वेस्ट ही सर्व्हरपर्यंत पोहोचवायची. मीन्स जे सर्व्हर ॲक्सेस करून ते ॲक्सेस कुणाला द्यायचा, क्लायंट आणि और स्टुडंटला द्यायचा. Along with this, proxy server is the virtual server that speaks the client side of protocol to another server. म्हणजे प्रॉक्सी सर्व्हर हे काय व्हर्च्युअल सर्व्हर आहे जे कुणाच्या बाजूने बोलता येईल, ॲज अ साईड ऑफ स्टुडंट ऑर क्लायंट. आणि रिक्वेस्ट कुणाला पाठवतं, सर्व्हरला. मग सर्व्हरकडनं जी काही इन्फॉर्मेशन ॲक्सेस केली जाते ती कुणाला पाठवते, पुन्हा ह्या स्टुडंटला और क्लायंटला. Along with this, a proxy server has many additional ॲबिलिटीज सच ॲज. आता याच्यासाठी काय आहे, ॲडिशनल प्रॉक्सी सर्व्हरच्या काय ॲबिलिटीज आहे, त्या ॲबिलिटीज कोणत्या आहे बघा. द फर्स्ट वन काय आहे, फिल्टर सर्टन रिक्वेस्ट ऑर कॅचे द रिझल्ट ऑफ दोज रिक्वेस्ट फॉर फ्युचर यूज. आता ज्या काही क्लायंट किंवा स्टुडंट जे असतील, क्लायंट जे काही रिक्वेस्ट सेंड करणार आहे त्या रिक्वेस्ट सेंड केल्यानंतर त्याला काय करायचं, फिल्टर करण्याचं किंवा कॅचे द रिझल्ट ऑफ दोज रिक्वेस्ट फॉर फ्युचर यूज. म्हणजे ज्या काही रिक्वेस्ट आहे त्या काय करायच्या, स्टोअर करायच्या, त्याच्यावर काय करायचं, फिल्ट्रेशन करायचं. सेकंड काय, सेट अपलोड अँड डाउनलोड लिमिट. मग आता हा प्रॉक्सी सर्व्हर काय करू शकतो, लिमिट सेट करू शकतो, किती डेटा अपलोड करायचा, किती डाउनलोड करायचा, याच्यासाठीचं लिमिट काय करतो, तो सेट करतो. नेक्स्ट काय, फेच द कंटेंट ऑफ वेब सर्व्हर्स पॉप्युलर पेजेस वन्स अँड सेव्ह इट, प्रोव्हाइड फास्टर ॲक्सेस टू क्लायंट्स. हा प्रॉक्सी सर्व्हरचं काम काय, फेच करतो, वेब सर्व्हरकडनं काही जे काही कंटेंट असेल ते फेच करायचं आणि ते सेव्ह करायचं. ते सेव्ह केल्यानंतर ते क्लायंट आणि सर्व्हरला काय करायचं, फास्ट ॲक्सेस द्यायचं त्याचं, म्हणजे त्याचं स्पीड काय आहे, फास्ट आहे, फास्टर ॲक्सेस टू क्लायंट. नेक्स्ट काय, शोज द ग्राफिकल ॲनालिसिस इन ब्रॅकेट अ ग्राफ ऑफ अपलोडेड अँड डाउनलोडेड डेटा पॅकेट्स. म्हणजे जे काही तो इन्फॉर्मेशन सेंड करतो त्याचं काय करतं, ग्राफिकली ॲनालिसिस केलं जातं. जे काही अपलोडेड करणारे किंवा डाउनलोड करणारे जे काही डेटा पॅकेट्स आपण डाउनलोड करतो, अपलोड करतो, त्याचं काय केलं जातं, ग्राफिकल ॲनालिसिस केलं जातं. आता नेक्स्ट काय, इंटरनेट ॲड्रेसिंग. आता इंटरनेट ॲड्रेसिंगमध्ये काय केलं जातं बघा, आणि इंटरनेट ॲड्रेस इज अ नंबर दॅट युनिकली आयडेंटिफाय इच कॉम्प्युटर ऑन अ इंटरनेट. आता इंटरनेट ॲड्रेसेस कशासाठी यूज केले जातात बघा, आणि